आजूबाजूला कोणीतरी राहतोय आणि तुम्ही त्याच माणसाचा फोटो अचानक पेपर मध्ये बघता, अशाच कोणत्या तरी पोलीस कारवाईमध्ये त्याला अटक होते, तेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही ज्याला साधा माणूस समजत होता तो तर बांगलादेशी घुसखोर निघाला. तर ही लोक इतकी बेमालूमपणे इथं मिसळून गेलेली असतात की प्रथमदर्शी कोणाला सुद्धा वाटणार नाही की ही बांगलादेशी घुसखोर आहेत, कारण आपल्याच घरातले भेदी यांना सर्वतोपरी मदत करत असतात. अगदी आपली मराठी सुद्धा तोडकं मोडकं बोलायला शिकतात. कोण असतात हे घरचे भेदी जे अशा लोकांना मदत करतात, आणि का करतात असे हे लोक? केवळ मतांच्या लाचारीसाठी. काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अखिल भारतीय उलेमा बोर्डसह अनेक मुस्लिम संघटनांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. पण तुम्हाला माहितीये का, तो पाठिंबा देताना या मुस्लिम संघटनेच्या लोकांनी आपल्या काही मागण्या मंजूर करून घेतल्या होत्या. त्यांनी उद्धव ठाकरेंकडून मान्य करून घेतलं होतं की मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण असेल. आता समजले का तुम्हाला यामागचं गोड बंगाल?